Hello everyone. Today we are going to learn about DNA packaging. DNA is a genetic material. DNA is a highly packed material. The length of double helix DNA molecule in typical mammalian cell is approximately 2.2 मीटर. DNA ची लेंथ किती असते मॅमेलियन सेल मध्ये 2.2 मीटर. Approximate size of typical nucleus is 10⁻⁻6 meter. DNA कसा आहे long DNA molecule आहे. This long DNA molecule, how this long DNA molecule can be accommodated inside the small nucleus? It therefore must be condensed, coiled, supercoiled to fit inside the small nucleus. Now start DNA packaging in prokaryotes. Pro means primitive. Pro's meaning काय होते primitive. Karyons nucleus. Prokaryotes means primitive nucleus. In prokaryotes like bacterial cell, कोणती सेल बॅक्टेरियल सेल, जसं इकोलाई बॅक्टेरियल सेल आपण लक्षात ठेवायचं. सेल साइज ऑलमोस्ट 2 to 3 मायक्रोमीटर लॉंग. बॅक्टेरियल सेल आहे, या बॅक्टेरियल सेलचं सेल साइज किती असते 2 to 3 मायक्रोमीटर लॉंग इतकं असते. दे डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. जे काही प्रोकॅरियोटिक सेल आहेत त्या प्रोकॅरियोटिक्स मध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट नसते. दे डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. इट इज विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस. जसं युकॅरियोटिक सेल आपण जर बघितलं तर युकॅरियोटिक सेलमध्ये कसं असते न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट असते, त्याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल्स प्रेझेंट असतात आणि न्यूक्लियोलस प्रेझेंट असते. यामध्ये जे डीएनए आहे कसं असते lies in cytoplasm. Lies in the cytoplasm. DNA directly suspended. कुठे सस्पेंड झाला आहे सायटोप्लाझम मध्ये डायरेक्टली सस्पेंड होताना आपल्याला इथे दिसत आहे. का बरं? यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे का नाही. यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन नसल्यामुळे ते फ्रीली किंवा डायरेक्टली सस्पेंडेड टू द सायटोप्लाझम. ओके. हे जे डीएनए आहे यालाच म्हटलं जाते कोणत्या फॉर्म मध्ये असते कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये असते, त्याला न्यूक्लियोइड्स असं म्हटलं जाते. न्यूक्लियोइड इज अ स्मॉल सर्क्युलर हायली फोल्डेड नेकेड रिंग ऑफ डीएनए which is 1100 micrometer long, containing about 4.6 million base pair. इतकं लॉंग डीएनए आहे. 1100 मायक्रोमीटर लॉंग न्यूक्लियोइड्स इज फिटेड और पैक्ड into the cell which is hardly 2 to 3 मायक्रोमीटर लॉंग. म्हणजे इतकं मोठं डीएनए हे इतक्या छोट्या सेलमध्ये कशा प्रकारे फिट होते तर त्यामध्ये काय होते पॅकेजिंग, डीएनए पॅकेजिंग घडून येते. यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे डीएनए आहे डीएनए वर कोणतं चार्ज असते निगेटिव्ह चार्ज असते. निगेटिव्ह चार्ज डीएनए बिकम circular and reduce the size to 315 micrometer in diameter. जसं डीएनए आहे किती असते किती लॉंग असते 1100 मायक्रोमीटर लॉंग इतकं असते. त्यावर कोणतं चार्ज असते निगेटिव्ह चार्ज. Hence, negative charge DNA become circular. Reduce the size to, किती size reduce झाला? Reduce the size to 300
micrometer in diameter. कोणत्या फॉर्म मध्ये दिसत आहे आपल्याला? सर्क्युलर. फोल्ड झालाय का? नाही. अनफोल्डेड क्रोमोझोम्स किंवा डीएनए म्हटलं तरी चालेल. जसं डीएनए म्हणजे डीएनए, क्रोमॅटिक मटेरियल, क्रोमॅटिड्स, क्रोमोझोम्स हे एकच आहे, फक्त त्याचं जे फॉर्म आहे कंडेन्स फॉर्म मध्ये ते वेगवेगळं आपल्याला कंडेन्स फॉर्म मध्ये आपल्याला त्याची नावं वेगवेगळे दिसून येतात. सर्क्युलर फॉर्म मध्ये आहे. पहिल्यांदा डीएनएचं साईज किती होतं? 1100 मायक्रोमीटर. ते रिड्यूस होऊन किती झालं? 350 मायक्रोमीटर. दिस इज फर्दर रिड्यूस द साइज टू 30 मायक्रोमीटर बिकॉज ऑफ फोल्डिंग अँड लुपिंग. यामध्ये जे सर्क्युलर फॉर्म मध्ये डीएनए होतं त्यात काय झालं आहे? फोल्डेड फॉर्म मध्ये तयार झालेलं आहे आणि त्याचं साईज रिड्यूस होऊन किती झालं? 30 मायक्रोमीटर इन डायमीटर. 40 to 60 लूप्स आर फॉर्म. त्यालाच डोमेन फॉर्मेशन असं सुद्धा म्हटलं जाते. आता यामध्ये हे फोल्ड कशा पद्धतीने घडून आले? यामध्ये फोल्डिंग, इट इज फोल्डेड, coiled, super coiled with the help of RNAs and non-histone protein. आपल्याला माहिती आहे की डीएनए पॅकेजिंग घडवण्यासाठी हिस्टोन प्रोटीन घडवून आणते डीएनए पॅकेजिंग. युकॅरियोटिक सेलमध्ये काय असते? हिस्टोन प्रोटीन्स प्रेझेंट असतात आणि त्याद्वारे डीएनए पॅकेजिंग घडून येते. यामध्ये काय असतात? हिस्टोन्स लाईक बाइंडिंग प्रोटीन प्रेझेंट आहे, मीन्स नॉन हिस्टोन्स प्रोटीन्स आहे. ते काय करते? अंडर कॉइलिंग घडवून आणते, सुपर कॉइलिंग घडवून आणते. यामध्ये 350 मायक्रोमीटर लॉंग इतकं डीएनएचं साईज होतं. आता ते रिड्यूस होऊन किती झालं? 30 मायक्रोमीटर. ईच डोमेन बिकम कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड, thereby reduce the size to 2 मायक्रोमीटर इन डायमीटर. हे कोणत्या फॉर्म मध्ये तयार झालं? अशा प्रकारे फोल्डेड फॉर्म मध्ये. फोल्डिंग घडून येते, सुपर कॉइलिंग होतं घडून येते. यामध्ये सुपर कॉइल होतात ते आणि याचं साईज रिड्यूस होऊन किती होते? 2 मायक्रोमीटर. कशाद्वारे याच्यामध्ये फोल्डिंग घडून आलेलं आहे? प्रोटीन. कोणतं प्रोटीन? हिस्टोन लाईक डीएनए बाइंडिंग प्रोटीन. त्यालाच पॉलिअमाइन असं सुद्धा म्हटलं जाते. आणि हे जे काय आहे सुपर कॉइल, सुपर कॉइल क्रोमोझोम्स. हे काय आहे? फोल्डेड क्रोमोझोम्स. द कॉम्पॅक्ट मास ऑफ डीएनए यालाच म्हटलं जाते न्यूक्लियस. हे न्यूक्लियॉइड्स कुठे फिट होते? न्यूक्लियॉइड फिटेड इन द बॅक्टेरियल सेल. त्यालाच म्हटलं जाते डीएनए पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. You understood today's topic? Thank you.